काय हे बघा, लहान मुंग्या आबा बो बघा काय. हे गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. मग मस्तपैकी सकाळी सकाळी बघा वातावरण थंड थंड, तेवढं थंडी नाही आज पण बरीचशी आहे. सूर्य पण आपलं सूर्याचे पण दर्शन झाले ती. आणि इकडं बघा थोडं थोडं धुके पण आहे त्या साईडला. आणि हे आपलं शिवार, ते फळ सगळं मोकळं झालं बघा. ते फळ सगळं काकाने गेलं. मग आज आपल्याला काम आहे सकाळी सकाळी ऊसाचं पेंड बांधणं. कसं म्हणजे चला तर तुम्हाला सांगतो. हा बघा, हा ऊस आहे, म्हणजे सॉरी ऊसाचं पेंड नाही, ऊसाचं वाड्याचं पेंड आहे बांधणं. माझ्या तोंडात ऊसाचं पेंड आलं. ऊसाचं वाडच आहे बघा, ते वाडचं बघा एवढे एवढे करून पेंड बांधायची ती. मग ते कसं म्हणजे हा लहान झाला तेवढं चांगलं नाही झाला बघ. अशा पद्धतीने बांधायचं. मग हे पण सकाळी ते जनावरचं शेणघाण काढताना असं पाचड गोळा केलो आणि त्याला पण असं बांधून ठेवलं. कशाला वेस्ट करायचं, परत उन्हाळ्यात चारा भेटत नाही आपल्याला. मग त्यामुळं हा पेंड बांधायचा आहे. ते कसं म्हणजे सांगतो, बहुतेक 99% लोकांनाच माहीत आहे. म्हणजे ते शेतात राहतात, म्हणजे त्यांचं जनावर आहे, ती शेत आहे, त्यांना तर माहीतच आहे. मग कोणाला माहीत नाही त्यांना मी सांगतो, ते सोडा. मग 1 2 हे 3 आणि ते 4 5 टोटल 5 पेंड आहेत. जितकं होईल तितकं आपण बांधण्याचा प्रयत्न करू. म्हणजे सकाळी सकाळी कसं हा बघा, हा पाला पण मऊ असतोय, कापत नाही, आणि पेंड पण असं मजबूत होते ती. मग त्यामुळं सकाळ सकाळचं वातावरण लहान लहान पेंड बांधण्यासाठी एकदम मस्त असतंय. मग त्यामुळे चला थोडीही देर न करता आपण आपल्याला कामाला चालू करू. बघा गाईस, असं बांधलो एक, असंच सगळं बांधायचं आहे. म्हणजे सगळं बांधायचं आहे. त्या तिथं एक पेंड आहे वाड, जनावरांना आता काय नाही. मग त्यामुळं ते वाडा नव्या तिथं टाकलेलं. बघा तुम्हाला दाखवतो. बघा हे सगळं पेंड बांधलोय, पण ब्लॉगमध्ये दाखवलं नाही. बघ हे पेंड न्यायचं आपल्या घराकडं. आणि हे बघा, हे बघ बघ कसं बांधलोय. आहे ना एकदम ठणठणीत. हा बघा, हा लहान झालाय आणि हा लय मोठा झाला, उचल बघा. असले 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 एक बांधायचं होतं, पण हाय आता म्हणजे तो हिरवा आहे त्यामुळे जनावर पण खाते ती. चला मग बाजूचा फळा मोका झाला आहे, पण तिथं 4 कांड्या ठेवलं होते. का ठेवते ती काय मित्रांनो मला तर माहीत नाही, तुम्ही कॉमेंटमध्ये नक्की सांगा. फळ म्हणजे संपताना 1 2 ऊस असंच उभं सोडते ती, कारण मला पण माहीत नाही. आमच्या शेतात पण सोडलेलं, त्या कोपात सोडलेलं 4 कांड्या सोडलेलं असं 4 ऊस. चला बाकी सगळीकडचं जाऊन बघ.
काय हे बघा लहान मुंग्या आबा बो बघा काय ऊस गोड आहे आणि थंड पण आहे म्हणून आज जाऊन बसते त्या. चल तसंच बांधून टाकू. गाइस हे लास्ट पेंड होतं ह्या 2 पेंड्यामधील. या दिशा आत्ता बघा कसं आहे. इथे एक टाकलोय अजून तिथं आहे ते संध्याकाळी करू. संध्याकाळी सगळं पेंड बांधणं होतं आपलं. आणि इथं सगळे पेंड म्हणजे सोड कन्नडमध्ये सोड म्हणते त्याला. मग पेंड साईडला सरकवलो आहे कारण इथं जनावर बांधण्यासाठी येणं जाणं पाणी वगैरे असते. मग रहदारीचं दार आहे मग त्यामुळं सरकवलो आहे सगळं पेंड. मग इथं सगळं पाचट पडला. आता ह्याला काय झाडत बसायचं नाही, एकदम संध्याकाळी झाडून घ्यायचं. गाईज मग आजचा दिवस सकाळी ते पेंड बांधलेलो, ते ऊसाचं लहान लहान पेंड बांधून ठेवलो. मग त्यानंतर जनावरांना सावलीत बांधलो. मग कपडे घालून मी गेलो होतो गावाला. मग आमचा प्रवास म्हणजे असं येणं जाणं तर गेलं दिवस. मग तिथे ब्लॉग बनवला नाही कारण रिलेटिव्ह होते सगळेजण. मग येतानाचा एक क्लिप टाकला आहे जीपमधील. मग रिलेटिव्ह होते मग त्यांच्यासमोर ब्लॉग बनवला नाही कारण आपण काय एवढं फेमस यूट्यूबर नाही. काय तुम्ही मनावर पण घेत नाही. मग कसं बनवूया आपण फेमस यूट्यूबर. तुम्ही जर मनावर घेतलं तर उद्या काय आत्ताच मी म्हणजे मोठं यूट्यूबर बनू शकतो, ब्लॉगर. मग तुम्ही मनावर घेत नाही राव, मग कसं बनवूया काय. त्यामुळे रिलेटिव्ह होते, मावशी काका वगैरे होते. मग त्यांच्यासमोर ब्लॉग बनवला नाही. मग तेथे पण गेल्यावर रिलेटिव्ह म्हणजे नातेवाईक होते, मग त्यामुळे बनवला नाही ब्लॉग. मग इथं येऊन आपलं संध्याकाळी काम असतं तेच असतं तुम्हाला दाखवलेलं. जनावरांना पाणी, ते पशु आहार ठेवणं, त्या गाईच्या दारा काढणं हेच काम असतंय. मग त्यामुळं ते पण दाखवलं नाही. आणि मस्त की आता जेवण केलो आहे. जेवण करून इथं बाहेर आलो आहे आणि ब्लॉग एक क्लिप टाकावं म्हटलं आहे. मग ब्लॉग एंड केला पाहिजे की, मग त्यामुळं चालू केलं. आजचा दिवस सिंपल होता. मग हा ब्लॉग मी येथेच एंड करतो आणि शेकत एडिटिंग करतो. मग हा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला ब्लॉगला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही मनावर घ्या हो, थोडं मनावर घ्या, असं काय करता. मग थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय. तिथं चंदा मामा पण आहे बघ. चंदा मामा चांदणे आहेत का दिसत नाही कॅमेऱ्यामध्ये, पण आहेत मला तर दिसालेत. पण चंदा मामा स्पष्ट दिसायला बघ. वॉक आता पौर्णिमा जवळ यायला लागली ना, त्यामुळं अजून थोडे दिवस स्पष्ट होईल आपले चंदा मामा. सगळीकडे बघा आज कोणी पण फळाच्या पाचटाला आग लावली तिने, म्हणजे लावलं नाही. त्यामुळं सगळीकडं काळा कुट्टा आहे. मग मी फिलहाल एडिटिंग करतो. काय थांबा प्रकाश टाकतो थोडा माझ्या तोंडावर. थांबा 1 मिनिट थांबा.
होत आहे. थांबा थांबा एक मिनिट थांब. हे झालं. मग आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अजून थोडं होतं. पेट आहे बाबा हां पेटलो. मग फिलहाल मी एडिटिंग करतो. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.